वरवट बकालून मला आमंत्रण येलं होतं माऊली मेन्सवेअरच्या ओपनिंगसाठी. त्यासाठी संध्याकाळच्या टाइमला आम्ही निघलो नांदुऱ्यातून. आम्ही म्हणजे मी एकटा थोडी चाललो होतो, आद्या बी होता सोबत. आपल्या जळगाव रोडनं पूर्णा नदी क्रॉस करून आलो खांडवीच्या पेट्रोल पंपावर. 220 रुपयाचं पेट्रोल टाकलं. म्हटलं एवढ्यात तर आपली गाडी वापस येते. आणि आम्ही वरवटलेच चाललो होतो. तेवढ्यात पातुर्ड्या फाट्यावर मला आपले कुंदेगावचे बाप्पू दिसले. सोबत भैया बी होता मागे. भैयाला माहित होतं मी आज वरवटले येणार आहे. मग तेले बी घेऊन आलो सोबत वरवट मध्ये. मी सकाळी स्टोरी टाकेल होती की मी माऊली मेन्सवेअरवर येणार आहे. त्याच्यानं आपले फॉलोअर्स अगोदरच स्टडी येऊन थांबेल होते. त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले, गप्पा गोष्टी केल्या. दुकानात सत्यनारायणाची पूजा मांडेल होती. तरी दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. दारी आपले फॉलोअर्स येणं चालूच होते. तरी सगळे सोबत फोटो काढले. तरी लय जणांना माहितच नव्हतं मी येणार आहे. शेवटी रिबिन कट केली. आता मार्केटमध्ये अजून एक आपल्या माणसाचं दुकान चालू झालं. हे पाहून म्हणाले लय बरं वाटलं. आपला मराठी माणूस जर कुठेतरी व्यवसायाची सुरुवात करत आहे, आपलं काम एवढंच आहे की त्याला सपोर्ट करा. नाहीतर बाकीचं तर तुम्हाला माहितच आहे, मागे खेचणारे लय असतात. पण आपल्या या भावानं गजानन माऊलीच्या आशीर्वादानं नवीन व्यवसाय चालू केला. तुमचं जर मार्केट वरवट असेल तर माऊली मेन्सवेअर या दुकानाला एकदा नक्की भेट द्या. दुकानात आलो तर हे म्हणत घरीच चला आता जेवण करूनच जा. मग रात्री चालू वानखेड मध्ये. नितीन